या भागात आपण पो पुरण कसं तयार करायचं किंवा आमटी कशी तयार करायची हे पाहिलं. आता मी तुम्हाला दाखवत आहे पुरणपोळी कशी तयार करायची. हो का मैत्रिणींनो, एवढं पीठ घेतलेलं आहे. पुरणासाठी पीठ पुरणपोळीसाठी पीठ कमीच घ्यायचं कधी पण, आणि जेवढं पीठ असेल तेवढंच पुरण घ्यायचं, म्हणजे समान असं नाही की. आणि माझी एकदम साधी सिंपल पद्धत आहे जी तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल. हे बघा, हे पुरण वाटून घेतलेलं आहे मी. त्यानंतर मी मोबाईल असल्यामुळं एका हाताने करते. एका हातात मोबाईल आहे. माझा मोबाईल एकदम साधा सिंपल आहे, असं नाही की खूप महागाचा. आणि जास्त मला असं हे पण करता येत नाही व्हिडिओ बनवताना. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब करा, असं पण जास्त म्हणजे असं मी काही हे करत नाही. सबस्क्राईब करा, आवडला तर लाईक करा. कारण मी पण एक हे बघितलं का, जेवढं पीठ होतं तेवढंच पुरण घेतलेलं आहे मी. आता याच्यानंतर मी पोळी लाटाय घेत आहे. अशा प्रकारे आपण पुरणाच्या गोळा पिठामध्ये घालून घेत आहोत. पाहिलं. आता हे आपण सगळं जुळून घ्यायचं, म्हणजे एकदम असा गोळा बनवून घ्यायचा आहे. कुठं ठेवू? हे पहा, हे असं करायचं. ह्याच्यानंतर असं गोल गोल करत ह्याचं तोंड अशा प्रकारे अशा प्रकारे बंद करून घ्यायचे. बघा, जेवढं पीठ होतं तेवढाच गोळा आपला तेवढंच पुरण घेतलेलं आहे मी. आणि हे असं बंद करून घ्यायचं. त्यानंतर असं पिठामध्ये खाली वरी पूर्ण ह्याला हे करायचं आणि बरीच हे करायचं. याच्याने पोळी बरोबर जर प्रमाण घेतलं तर पोळी कधीच फुटणार नाही. मी पोळी ही आणि लुसलुशीत होईल. तुम्हाला दाखवते, एकच मिनिट.